हे हळीव आहे, मी हे स्वच्छ धुवून घेतलेले 2 चमचे हळीव। आता आज मी तुम्हाला या हळीवपासून खीर कशी करायची ती दाखवणार आहे। तर आता हे आपण 1 तास किंवा 2 तास तुम्हाला जेवढा जास्त वेळ असेल तेवढा वेळ हे भिजत ठेवायचं। तर हे मी भिजत ठेवते। आता आपण उघडून बघूया। हे बघा हळीव किती फुगलेले आहेत, ते डबल चौबल झालेले आहेत। मी 2-3 तास ठेवले होते। जेवढे जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवाल तेवढी खीर लवकर शिजणार। तुमच्याकडे जर कमी वेळ असला तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवू शकता। तुमच्याकडे जास्त वेळ असला तर जास्त वेळ भिजवली तरी काही हरकत नाहीये। तर आता काय करायचं, आता हे मिक्सर मी घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये मी हे काजू बदाम घेतलेले, 5-6 काजू आणि 5-6 बदाम घेतलेले, त्याची मी आता हे पावडर करून घेणार आहे। ही काजू बदामची पावडर मी केलेली आहे। आता हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, ते मिक्सरला फिरवून घेते। आपण खीर करायला सुरुवात करूया। एक चमचा तूप घेतले, त्याच्यामध्ये हे भिजवलेले हळीव घालायचे। एक 2-3 मिनिटं आपण असं हलवून घेऊया। आपण दूध घालूया। मी अर्धा लिटर दूध घेतलेले। आता या दुधामध्ये आपण ही हळीव शिजवून घ्यायची। हळीव अतिशय पौष्टिक असतात। सांधेदुखी किंवा कंबरदुखी आणि हिमोग्लोबिन पण भरपूर प्रमाणात वाढते। बाळातनीनी तर जरूर ही खीर करून खावी। आणि आता थंडी चालू झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा तरी ही खीर करून खा आणि आपल्या मुलांना द्या। अतिशय पौष्टिक अशी ही खीर आहे आणि करायला पण सोपी आहे। आणि बाळातनीच नाही तर सगळ्यांनीच ही खीर खावी। आणि हळीवमध्ये फायबर पण भरपूर प्रमाणात असतात। आता याच्यामध्ये मी हळीव शिजत आले की याच्यामध्ये मी 2 चमचे काजू बदामची पावडर घालणार आहे। तुम्ही बारीक तुकडे करून घातली तरी काय हरकत नाही। आणि 1 चमचा ओलं खोबरं। ओलं खोबरं तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी काय हरकत नाहीये। 1 चमचा वेलची पावडर घालूया। खीर आपली तयार। तुम्ही हळीवची खीर कशी करता ती मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। एक आपण 5 मिनिटं 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। मी कधी हळीवची खीर खाल्ली नव्हती, पण मी एकदा करून बघितली तर एवढी टेस्टी लागते ना की तुम्हाला कळणार पण नाही की आपण ही हळीवची खीर खाल्ली आहे म्हणून। खूप मस्त लागते। आणि हळीव हे उष्ण असतं त्यामुळे हे थंडीमध्येच खीर खाल्ली जाते। खीर किंवा हळीवचे लाडू उन्हाळ्यात खाल्ले तर जरा कमी प्रमाणात खायचे। आता हे आपली खीर तयार आहे। वरून 1 चमचा मी आणखी तूप घालते। तुम्हाला जर साखर घालायची असली तर आता या स्टेपला तुम्ही साखर घालू शकता, पण आता मी गूळ घालणार आहे त्यामुळे हे जरा थंड करून झाल्यानंतर मी गूळ घालणार आहे। आता ही खीर ना हलकीशी थंड झालेली आहे, हे बघा। आता मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे। तर गूळ आपल्याला आवडीप्रमाणे, आपण किती गोड हवे आपल्याला त्याप्रमाणे आपण गूळ मिक्स करायचा। मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी कमी घालते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ घाला। थोडंसं गरम आहे त्यामुळे हा गूळ वितळला जातो, हे बघा। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खीर या हळीवमुळे वजन कमी होण्यासाठी पण मदत होते। त्यामुळे ही खीर तुम्ही नक्की घरी करून बघा। आता ही खीर तयार आहे, बघा सगळं गूळ वितळलेला आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।